नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण इकडे आता पार्थने स्वतःला कोंडून घेतलेला आहे. पार्थ काही दरवाजा उघडायला तयार नाही. नंदिनी, काव्या ह्या दोघीही माहेरी निघून गेलेल्या आहेत. त्याचबरोबर मानिनी आणि विक्रम या दोघांनाही खरं तर खूप टेन्शन आलेलं आहे. पण इकडे जीवाच्या घड्याळाची टिकटिक वाजलेली आहे. म्हणजे नंदिनी मला मिस करते ह्या गोष्टी जीवाला संकेत मिळालेला असतो. म्हणून जीवा आता लगेचच निघालेला असतो. तो म्हणतो की मला आत्ताच्या आत्ता गेलं पाहिजे. नंदिनी माझी आठवण काढते, मला तिथं पोहोचलं पाहिजे असं म्हणत जीवा आता निघालेला असतो. परंतु जीवा जेव्हा चाललेला आहे तेव्हा मात्र तिथे रम्या जी आहे ती तिथे येते आणि मग जीवाला समजतं की काय झालेलं आहे, नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे हा जीवाच्या लक्षात आलेला असतो. तेव्हा मात्र जीवा म्हणतो की मी जात आहे आणि मग पाहतो तर काय, इकडे मानिनी रडत असते. मानिनीला कळतच नाहीये की काय करू, मी पार्थला कसं बाहेर काढू या सगळ्यातून, मी पार्थला कसं सांगू समजून. म्हणून मानिनी तिथे स्वतःच्या डोक्याला हात लावून बसलेली असते, तिला कळतच नसतं. तेव्हा मात्र जीवा म्हणतो की काय झाले आई. तेव्हा जीवाला ती सांगते की पार्थ दरवाजाच उघडत नाहीये. तेव्हा मात्र इकडे रम्या तिथे जीवाच्याकडे जाते आणि जीवाला बोलायला सुरुवात करते. जीवा म्हणत असतो की मी पाहतो, म्हणून तो दरवाजा ढकलून दरवाजा उघडणार असतो. परंतु रम्या तिथं जाते आणि म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे आणि या सगळ्याला तू जबाबदार आहे, तू हे सगळं केलेलं आहे असं म्हणत कारण नसताना रम्या जीवाला बोलत असते आणि म्हणत असते जर पार्थला काय झालं आणि पार्थचं जर काय बरं वाईट झालं तर या सगळ्याला जबाबदार तू असशील. तुझ्यामुळे हे सगळं झालेलं असेल एवढं लक्षात ठेव, कारण या गोष्टी तूच केलेल्या आहेत. तुला त्याला फसवलेलं आहे. काव्याने आणि तुम्ही दोघांनी मिळून त्याची फसवणूक केलेली आहे असं रम्या बोलायला सुरुवात करते. इकडे जीवाला कळतच नाहीये की करू काय, कशा पद्धतीने गोष्टी सोडवू. कारण जीवा मात्र म्हणत असतो की काय झालं या गोष्टींचा अर्थच त्याला लागत नसतो आणि रम्या मात्र तोंडाला येईल ते बोलत असते. तिच्या तोंडाचा पट्टा मात्र चालूच असतो. इकडे जीवा म्हणत असतो की काय केलंय मी नक्की, म्हणून एवढं सगळं घडतंय. आणि हे सगळं जेव्हा आम्ही सफर करत होतो तेव्हा कोणी विचार केलाय का, हे जीवाच्या लक्षात आलेलं असतं. तरीही तो शांत राहतो. एकतर त्याला घाईघाईत निघायचं असतं आणि त्याचबरोबर त्याने ठरवलेलंही असतं की काहीही झालं तरीही या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे, एवढंच त्याच्या डोक्यात असतं. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ते दोघंही आता तिथे बोलत असतात. त्यावेळेस रम्या तोंडाला येईल ते बोलते आणि मग मात्र जीवा शांत होतो. जीवा म्हणतो की हिच्या नादी लागण्यात काहीही अर्थ नाही, कारण ही काय आहे हे जीवाला चांगलंच माहिती असतं. त्यामुळं जीवा मात्र शांत झालेला असतो. त्याचबरोबर इकडे फायनली आता मानिनीने शपथ घातलेली असते आणि पार्थने दरवाजा उघडलेला असतो. पार्थ दरवाजा तर उघडतो, पण त्याच वेळेस तिथे रम्या आहे ती पुढं करत पार्थच्या जवळ जाते आणि पार्थला म्हणत असते की मामी मी आणि पार्थ थोडंसं बाहेर जाऊन येतो. काय झालं माहिती आहे का, की मला असं वाटतं की पार्थला थोडंसं मोकळ्या वातावरणात घेऊन जाणं गरजेचं आहे, म्हणून मी आणि पार्थ आम्ही दोघंही बाहेर जाऊन येतो असं ती सांगते. तेव्हा मात्र इकडे आता मानिनी म्हणते की ठीक आहे. मानिनीला फक्त एवढंच वाटत असतं की काही का असेना की माझा मुलगा यातून बाहेर आला पाहिजे, एवढीच तिची इच्छा असते आणि त्यासाठी तिचे प्रयत्न चाललेले असतात. तेव्हा मात्र मानिनी म्हणत असते की ठीक आहे, जाऊन ये असं मानिनीने सांगितल्यानंतर आता ते दोघंही चाललेले असतात. इकडे धनंजय मात्र इकडे समजवत असतो, तो म्हणजे नंदिनीला. तो नंदिनीला सांगत असतो की हे बघ, काहीही झालं तरीही मी तुझ्या बाजूने आहे, तू कसलाही विचार करू नकोस. आणि काही झालं तरीही काव्याबद्दल मला काहीही देणं घेणं नाही. तिनं फसवणूक केलेली आहे, ही गोष्ट मला अजिबात आवडलेली नाही असं इकडे धनंजय सांगत असतो. तेव्हा मात्र नंदिनी शांतच असते. नंदिनी काहीच बोलत नाही, कारण नंदिनीला माहिती असतं की हे सगळं काय घडत आहे आणि या सगळ्या गोष्टी कशामुळं घडत आहेत हे नंदिनीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं. पण नंदिनी शांत राहते. तेव्हा तो म्हणतो की काव्याला मी कधीच माफ करणार नाही असंही आता इकडे विक्रमने सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता पार्थ आणि रम्या दोघंही गेलेले असतात. पार्थ आणि रम्या जेव्हा बाहेर पडलेले आहेत, एका ठिकाणी गाडी थांबवलेली असते आणि पार्थ मात्र एक गोष्ट बोलतो, ती म्हणजे तो रम्याला म्हणतो की तुझं अजूनही माझ्यावरती प्रेम आहे का. म्हणजे खरं तर पार्थने ही गोष्ट रम्याला विचारलीच नाही पाहिजे, पण पार्थने ही गोष्ट रम्याला विचारलेली आहे आणि रम्याच्या मनात एक वेगळ्या गोष्टी आता आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिला असं वाटत आहे की पार्थ अजूनही माझ्या बाजूने विचार करतोय असं तिच्या डोक्यात आलेलं असतं आणि तेव्हा मात्र ती पार्थकडे पाहतच राहते.
इकडे काव्या मात्र नंदिनीकडे आलेली असते. ती नंदिनीला समजवत असते की नंदिनी ताई, एकदा समजून घे ना गं तुझ्या काव्याला. आणि मला माहिती आहे तुला त्रास होतोय, कारण मी तुला विश्वासात घेऊन या गोष्टी सांगितलेल्या नाही आहेत. माहिती आहे मला सगळं, असं ती बोलत असते. परंतु नंदिनी मात्र ऐकतच नसते. नंदिनी म्हणते की नाही, माझी फसवणूक केलेली आहे. तेव्हा आरुषीसुद्धा तिथं आलेली असते आणि आरुषी म्हणत असते की नंदिनी ताई, प्लीज एकदा आपल्या काव्याला समजून घे ना, कारण तिने जे केलेलं आहे ते तुमच्या चौघांसाठी केलेलं आहे ना. मग आत्ता समजून घे ना. आणि आत्ता मला सांग बरं, काहीही झालं तरीही आपण काव्याला समजून घेतलं पाहिजे ना. मग तू असा विचार का करते. दोघीजणी समजवत असतात. इकडे पार्थ आता रम्याला तसं विचारतो आणि त्याला कळलेलं असतं की रम्याच्या मनात काय चालू आहे. पण पार्थने हे सगळं का केलेलं असतं ह्याचा अर्थ मात्र समजलेला नसतो. आता पार्थ घरी आलेला असतो आणि त्याचवेळी इकडे पार्थसोबत विक्रम आणि मानिनी बोलत असतात. त्याला बोलतं करण्याचा ते प्रयत्न करत असतात. तेव्हा मात्र इकडे पार्थ नंदिनीला फोन करतो आणि नंदिनीला विचारतो की कशा आहात तुम्ही. नंदिनी म्हणते की ठीक आहे. सावरते स्वतःला. तेव्हा तीसुद्धा पार्थला विचारते. पार्थसुद्धा म्हणतो की हो, सावरतोय स्वतःला. दोघांचंही तेच बोलणं चालू असतं. कारण काहीही झालं तरीही एकमेकांना सावरत, एकमेकांची साथ देत पुढे जायचं आहे असं ठरवलेलं आहे. पण आता अचानक हा सगळा गोंधळ निर्माण झाल्यामुळं त्या दोघांच्याही आयुष्यात जे वादळ आलेलं असतं, त्या वादळातून कसा मार्ग काढायचा हा विचार ते दोघंही करत असतात. ते दोघंही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, एकमेकांशी बोलत आहेत. काही मार्ग काढता येतोय का ते पाहत आहेत. आता नंदिनी काव्याच्या रूममध्ये येते. नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं की आपण परिस्थिती शांतपणे हँडल केली पाहिजे. ही परिस्थिती जर शांतपणे हाताळली तरच सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील, हे नंदिनीच्याही लक्षात आलेलं आहे. तेव्हा काव्या म्हणते की नंदिनी ताई, मला माफ कर, माझ्याकडनं चूक झाली. मी ही गोष्ट लपवायला नको होती. असं म्हणत काव्या कंटिन्यू नंदिनीच्या पुढे हात जोडत असते आणि तिची माफी मागत असते. आता मात्र इकडे नंदिनीच्या लक्षात येतं. नंदिनी म्हणते की ठीक आहे, पण काव्या, हे जर आधीच सांगितलं असतं तर एक साधी गोष्ट विचार कर ना. कारण ही गोष्ट तुमच्या दोघांकडून जर आधी कळली असती तर खूप बरं वाटलं असतं गं. कारण लोकांकडून कळण्यापेक्षा तुम्ही दोघांनी जर आधी सांगितलं असतं तर खूप बरं झालं असतं, असं नंदिनी बोलते. तेव्हा काव्या पुन्हा माफी मागते. काव्या म्हणते की ताई, मला माफ कर, चूक झाली आमच्याकडून. आणि मग ती म्हणत असते की काय झाले माहिती आहे का ताई, काहीही झालं तरीही आता हे सगळ्यांच्या समोर आलं. तुम्ही दोघांनी आधी जर आमच्याशी बोलला असता तर ही परिस्थिती आपल्याला हँडल करता आली असती, असं नंदिनी बोलत असते. कारण एवढ्या सगळ्या जमलेल्या लोकांच्या समोर ही गोष्ट आली, हे चुकीचं झालेलं आहे काव्या, असं काव्याला ती समजावू लागते. तेव्हा मात्र काव्या म्हणत असते की नंदिनी ताई, माफ कर. खरंच खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न केला मी. पार्थसोबत सुद्धा खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केलेला होता. पण प्रत्येक वेळेस पार्थ मला म्हणायचे की तुमचा भूतकाळ होता तो सोडून द्या. तुमच्या भूतकाळाबद्दल नाही विचार करायची गरज, असं मला पार्थ सांगत होते. पण आता जेव्हा ह्या गोष्टी समोर येतात तेव्हा नंदिनी म्हणते बरोबर आहे, मिस के हा माझ्यासाठी सुद्धा जीवाचा भूतकाळ होता. तेव्हा काव्या म्हणते नंदिनी ताई, हे तुझ्याही लक्षात आलं आहे ना गं. कारण विचार कर ना, तू जीवा तुझ्याशिवाय नाही राहू शकत आहे आणि मी सुद्धा पार्थशिवाय नाही राहू शकत आहे. आम्ही आमचा भूतकाळ मागे सोडलेला आहे. आम्ही त्याचा कसलाही विचार करत नाही आहे. आमच्या दोघांच्याही मनात आमच्याबद्दल काही नाही आहे, असं इकडे ती सांगत असते. त्यानंतर इकडे दुसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं की मानिनी आणि जीवा बोलत असतात. जीवा म्हणत असतो की मी नंदिनीकडे चाललो, तिची समजूत घालून येतो. तेवढ्यातच पिहू तिथे सोप्यावरती मोबाईल बघत असते आणि तिला एक न्यूज दिसते. तेव्हा ती जीवाकडे आणि मानिनीकडे येते आणि त्यांना सांगू लागते की जीवा दादा, बघ ना, अरे ती 16 तारखेची न्यूज आहे ना, ती व्हायरल झाली आहे आणि खूप मोठा गोंधळ झाला आहे. हे ऐकल्यानंतर इकडे जीवाला धक्का बसतो. जीवा म्हणतो काय, आणि जीवा चिडलेला असतो. तेव्हा मानिनी त्याला समजूत घालू लागते. तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा म्हणत असतो की हे सगळं काय आहे, काय समजतात हे पत्रकार स्वतःला. त्यावेळेस रम्या आणि वसू तिथून पाहत असतात. जीवा चिडलेला असतो, ही गोष्ट लक्षात आलेली असते. परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळतं दरवाजा वाजतोय म्हणून दरवाजा उघडायला पार्थ जातो आणि नेमकं तिथे समोर येतं ते दृश्य वेगळंच असतं. कारण पार्थ तिथं गेलेला असतो आणि पाहतो तर काय, ते पत्रकार आलेले असतात आणि ते डायरेक्ट घरातच येतात.
पत्रकार आता घरात आलेले पाहून इकडे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. हे पत्रकार इथं का आलेले आहेत, हा प्रश्न उभा राहिलेला असतो. पण ते पत्रकार मात्र इकडे प्रश्न विचारायला सुरुवात करतात. ते जीवाला म्हणत असतात की तुम्हाला काहीच वाटलं नाहीये, तुम्ही तुमच्याच घरच्या तुमच्या भावाच्या बायकोबरोबर तुमचं अफेअर होतं आणि हे सगळं तुम्ही फसवलेलं आहे, हे सगळं तुम्ही लपवून ठेवलेलं आहे, असं म्हणत ते बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे जीवा चिडलेला असतो. तेव्हा पार्थसुद्धा तिथे येतो आणि पार्थसुद्धा तेवढाच चिडलेला असतो. पार्थ म्हणत असतो, काय चाललंय तुमचं हे सगळं, तुम्हाला कोणी अधिकार दिला आमच्या पर्सनल लाईफबद्दल हा सगळा गोंधळ घालायचा, आणि एकतर तुम्ही माझ्या प्रॉपर्टीमध्ये आलेले आहात, मला माझी कोणतीही परवानगी तुम्ही घेतलेली नाही आहे, तुम्हाला अधिकार कोणी दिला इथं यायचा तेवढं सांगा, असं पार्थ त्यांना ओरडून बोलत असतो. पार्थसुद्धा खूप बोलत असतो. त्यावेळेस ते म्हणत असतात की तुमच्याच बायकोने तुम्हाला फसवलं आहे ना, बरोबर आहे ना, म्हणजे तुमच्या बायकोने तुमची चांगलीच फसवणूक केलेली आहे, असं ते बोलत असतात. तेव्हा पार्थला खरं तर खूप वाईट वाटतं आणि ते म्हणत असतात की अहो तुम्हाला कसं काय वाटलं नाही आहे, तुमच्या भावाची गर्लफ्रेंड निघालेली आहे आणि काव्या देशमुख म्हणजे काव्या मोहिते तिचं अजूनही चालू होतं ना, म्हणजे भारी आपलं एकाच घरात नवरा आणि बॉयफ्रेंड, नाही भारी गोष्टी चालू होत्या, तुम्हाला बरं चाललं हे सगळं, असं ते लोक बोलत आहेत. तेव्हा मात्र इकडे वाईट वाटत असतं ते म्हणजे पार्थला. पार्थ म्हणतो बाद झालं, काव्याबद्दल एक शब्दही बोललात ना तर ऐकून घेणार नाही. मानिनी सुद्धा तिथं आलेली असते, मानिनी घाबरलेली असते, जीवाही तेवढा चिडलेला असतो. पार्थ म्हणत असतो की आत्तापर्यंत मी शांतपणे ऐकून घेतो, याचा अर्थ असा नाही माझ्या बायकोबद्दल एक शब्दही बोललात तर थोबाड फोडील तुमचं, आणि तुम्हाला अधिकारच कोणी दिलेला आहे आणि तुम्ही त्यांच्याबद्दल असं बोलूच शकत नाही, असं जेव्हा पार्थ बोलतो तेव्हा मात्र त्या पत्रकारांची तोंड बंद झालेली असतात. कारण त्या पत्रकारांना पार्थने सरळ सांगितलेलं असतं आणि तेव्हा मानिनी मात्र पाहतच राहते. कारण पार्थने सरळ सरळ सांगितलेलं आहे की काव्याबद्दल एकही शब्द बोललात, माझ्या बायकोबद्दल तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा अधिकार कोणालाच नाही. हे ऐकून मानिनीला खूप बरं वाटतं. मानिनी खरं तर खुश झालेली असते, म्हणजे पार्थच्या मनात अजूनही काव्याबद्दलच्या फिलिंग आहेत, ही गोष्ट मानिनीच्या लक्षात आलेली असते. आता मात्र मानिनी म्हणत असते की बरोबर आहे, काहीही झालं तरीही पार्थ जो आहे तो काव्याबद्दलच विचार करतोय, ही गोष्ट खूप चांगली आहे, म्हणजे लवकरच काव्य आणि पार्थ एकत्र येतील. पण तेव्हा रम्या आणि वसूच्या मात्र शिट्ट्या वाजलेल्या आहेत, त्यांना कळायचं बंद झालेलं आहे. त्या दोघीही विचार करू लागलेल्या आहेत की हे सगळं काय होऊन बसतंय. इकडे त्या काव्याला पार्थच्या आयुष्यातून घालवण्यासाठी आपण एवढ्या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता हा पार्थ त्याच काव्याचा विचार करत बसलाय. हे सगळं त्यांच्या डोक्यात सुरू असतं आणि त्या दोघीही म्हणत असतात की नाही, या सगळ्यातून आपल्याला काहीतरी मार्ग काढला पाहिजे. तर इकडे आता फोन करून बोलवून घेतलेलं असतं धनंजयने शारदाला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की शारदा तू लवकर ये, इथली परिस्थिती खूप अवघड झालेली आहे. शारदा म्हणते की हो मी उद्याच्या उद्या निघते, असं म्हणत शारदा निघालेली असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शारदा घरी पोचते. घरी आल्यानंतर काव्य आणि नंदिनी, तेव्हा शारदा म्हणते काय माझ्या दोन्ही लेकी माहेरपणाला आलेत. खरं तर शारदाला यातलं काहीच माहिती नसतं काय झालेलं आहे काही नाही. नंदिनी आता आवरत असते, तिला आनंद निवासमध्ये जायचं असतं, तर आरुषी कॉलेजला निघालेली असते. तेव्हा काव्या मात्र शांतच बसून असते. मग आई आली की काव्या येऊन घट्ट मिठी मारते. मग घडलेला प्रसंग इकडे सगळे सांगू लागतात. तेव्हा मात्र आता धनंजयच्या समोर शारदा एका गोष्टीचा खुलासा करणार असते. अहो तुम्ही असं काय करताय, तुम्हाला आठवतं आहे का जेव्हा मला अटॅक आलेला होता आणि नंदिनी पण तिथं असते, तेव्हा शारदा म्हणत असते की मला याच गोष्टींबद्दल तुमच्याशी बोलायचं होतं, मी तुमच्याशी खूप वेळा बोलण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही माझं ऐकूनच घेतलेलं नव्हतं आणि तुम्हाला कसं सांगायचं हा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिलेला होता आणि त्याच वेळी मी तुम्हाला हे सांगण्याचा सुद्धा खूप वेळा प्रयत्न केलेला होता, पण तुम्ही ऐकून न घेतल्यामुळं मला खरं तर त्यावेळेस अटॅकसुद्धा आला. काव्या सगळ्यांच्या समोर हे सत्य सांगणार होती, पण मीच काव्याला सांगितलं की सांगू नकोस कोणाला आणि माझ्यामुळेच काव्या गप्प राहिलेली आहे. तेव्हा नंदिनी म्हणते आई काय बोलतेस तू हे सगळं. तेव्हा नंदिनीला आई सांगू लागते की काय करणार होते सांग ना. मीच काव्याला सांगितलं की तुझ्या बहिणीचा संसार मोडू नकोस, कारण तुझ्या बहिणीच्या आयुष्यात आत्ता कुठं सुख आलेलं आहे. एकदा सोडून 2 वेळा लग्न मोडलेल्या मुलीचं आयुष्य कसं असेल, जी मुलगी दुसऱ्यांचे संसार उभं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावते आणि तिचं आयुष्य जर असं झालं असेल तर कसं चालेल, असं जेव्हा इकडे शारदा सांगते तेव्हा शारदा, काव्या, नंदिनी तिघीही एकमेकींना मिठी मारतात आणि खूप रडत असतात. तिघींनाही खूप वाईट वाटलेलं असतं, कारण जे काय घडलेलं आहे याचा दोष आपण काव्याला देत होत असतो आणि आता काव्याने आपल्यासाठी एवढा मोठा त्याग केलेला आहे,
ही गोष्ट नंदिनीच्या लक्षात आलेली असते. नंदिनी मात्र म्हणत असते की आई हे सगळं काय बोलतेस तू. तेव्हा मात्र इकडे नंदिनी म्हणते की हे आई काय झाले. इकडे तर आता उभा राहिलेलाच तो प्रश्न म्हणजे काय, जीवा. जीवा डायरेक्टली सगळं सामान बिमान घेऊन आला मोहितेंच्या दारात आलेला असतो. तो नंदिनीला म्हणत असतो की नंदिनी एकदा ऐकून घे माझं. पण नंदिनी मात्र ऐकूनच घ्यायला तयार नसते. नंदिनी म्हणत असते की नाही. जीवा म्हणत असतो की नंदिनी प्लीज ऐक माझं, चल तू एकदा मला माफ कर, प्लीज एकदा माफ कर. असं म्हणत जीवा तिच्या मागच लागलेला आहे. परंतु नंदिनी मात्र ऐकायला तयार नसते. नंदिनी म्हणत असते की नाही जीवा, तुम्हाला मी एकदा सांगितलंय ना, तुम्हाला कळत नाही आहे का, नाही यायचं मला तुमच्यासोबत. असं नंदिनी त्याला ओरडून बोलत असते. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो की नंदिनी असं नको करूस. पण नंदिनी ऐकत नाही आहे. तर त्यावेळेस धनंजय मात्र जीवाला घराच्या बाहेर काढतो. तेव्हा जीवा म्हणतो की ठीक आहे, तुम्ही असं करणार आहात का, आणि दरवाजा बंद करून घेतला जातो. त्या क्षणी जीवाने तंबू आणलेला असतो आणि तो तंबू म्हणजे तो टेंट यांच्या दारात लावलेला असतो आणि तो म्हणतो की मी इथंच राहणार आहे. आता जीवाने तर निर्णय घेतलेला असतो की टेंट टाकून यांच्याच दारात राहण्याचा. आणि त्याचवेळी जीवा आता टेंट ठोकून तिथे दारात राहिलेला असतो. थंडी पडलेली असते, खूप त्रास होत असतो आणि तरीही जीवा मात्र तिथे तसाच गारव्यात राहिलेला आहे. आणि मग मात्र नंदिनीला खूप वाईट वाटतं. आणि मग शारदा येते आणि म्हणते की अगं तुला कळतंय का, तिथं बघ ना, जीवा तसाच त्या थंडीत गारट्यात आहे. थोडाफार तिथले झाडाचा पाला गोळा करून त्याने शेकोटी केलेली आहे, हे बरं दिसतं का, असं ती नंदिनीला सांगू लागते. तेव्हा मात्र नंदिनीला खरं तर खूपच वाईट वाटतं, कारण जीवा आपल्यासाठी काय करतोय हे नंदिनीला चांगलंच माहिती आहे. मागंही त्याने नंदिनीसाठीच बाबांचा एवढा ओरडा खाल्लेला होता. एवढं सगळं त्याने ऐकून घेतलेलं आहे. ही गोष्ट तिच्या लक्षात येते आणि मग मात्र नंदिनी आता जीवाच्या मदतीला जाते. इकडे रम्याने तर काय राडा घातलाय तो आपल्याला चांगलाच माहिती असतो आणि नंदिनी मात्र जीवाच्या मदतीला गेलेली असते. जीवाच्या अंगावरती शाल पांघरून घालते आणि जीवाचा हात हातात घेऊन तिथं बसलेली असते. म्हणजेच फायनली नंदिनी आणि जीवा हे एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. जीवाने त्याचं प्रेम नंदिनीवरचं सिद्ध करून दाखवलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.